नमस्कार मैत्रिणींनो, मिष्टीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत पालक चना। कसा मस्त हिरवागार दिसतोय। आता पाऊस सुद्धा पडतोय, मस्त हिरवागार असा पालक चना पाहूया। चला तर आपण पुढची प्रोसेस पाहूया। जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर आता आपण पुढची प्रोसेस पाहूया। इथे सर्वप्रथम पालक घ्यायचा आहे, स्वच्छ धुवून घेतलाय आणि तो आपण गरम पाण्यामध्ये उकडून घ्यायचे। इथे आता मी रात्रभर भिजवलेले काळे चणे सुद्धा छान उकडून घेतलेले आहेत। हे पहा, पूर्ण असे स्मॅश होत आहेत, अशा पद्धतीने उकडून घ्यायचे आहेत। आता आपलं पालक सुद्धा छान बॉईल झालेलं आहे। आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तो वाटून घ्यायचा आहे। थंड झाल्यावरती घ्यायचं आहे। इथे मी गरम गरम घेते, पण तो थंड झाल्यावरतीच आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। हे अशा पद्धतीने। आता आपण याच्यामध्ये एक टोमॅटो चिरून घ्यायचा आहे, तो घालायचा आहे याच्यामध्ये। टोमॅटो घालून झाला की आता आपण 1 चमचा दही ॲड करायचं आहे याच्यामध्ये। दही घालून झालं की आता आपण याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि हे छान असं मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे, पेस्ट तयार करायचे। फोडणीसाठी आता मी तेल गरम करत ठेवलं आहे, याच्यामध्ये जिरे घालायचे। जिरे छान तडतडू द्यायचे। आता याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घालायची। सर्व पेस्ट अशा पद्धतीने सर्व घालून घ्यायचे। आता आपण याच्यामध्ये बेसिक मसाला ॲड करणार आहोत। पाव चमचा हळद, गरम मसाला 1 चमच। आता चवीनुसार लाल तिखट घालायचं आहे। हिरव्या मिरच्या घेतल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला ॲड करा। इथे कांदा लसूण मसाला घेतलाय मी 1 चमच। बेसिकच मसाले ॲड केलेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत। हे अशा पद्धतीने सर्व मसाले आपले एकजीव झाले पाहिजेत। आणि आता याच्यामध्ये आपले जे शिजलेले चणे आहेत काळे, ते घालून घ्यायचेत। ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचेत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून झालं की आता आपण याला छान उकळी येऊन द्यायची। एक 10 मिनिटं आपण हे शिजू देणार आहोत लो फ्लेमवरती। हे पाहू शकता छान उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत। हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपला पालक चना असा तयार आहे। आहा, खूपच छान लागतो आणि मस्त असा टेस्टी। ही रेसिपी नक्की ट्राय करा। जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू।